यूं ही नहीं मिलते तमन्नाओं के शहर, यूं ही नहीं मिलते तमन्नाओं के शहर, अक्सर चलना भी पड़ता है मंजिल पाने के लिए। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमीमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। चला फटाफट जॉईन करा, लगेच सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण रेस्पिरेशन या टॉपिकला आपण सुरुवात केली होती। रेस्पिरेशन म्हटल्यानंतर तुम्हाला काही जी बेसिक माहिती आहे ती बेसिक माहिती पण मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली होती। ओके, रेस्पिरेशन जी टॉपिक सुरू करताना आपण पहिल्यांदा तर डिटेल माहिती बघितली। माहिती बघताना आपण काय केलं की जी एखादा सजीव असेल, एखादा सजीव म्हटल्यानंतर त्या सजीवामध्ये तुम्हाला सिस्टीम दिसतात, अवयव दिसतात, अवयव संस्था दिसते त्यामध्ये। मग ही जी सिस्टीम असेल, ही अवयव संस्था असेल किंवा अवयव असेल तर ते स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट बद्दल आपण माहिती घेतली की जर एखादा अवयव असेल, आपला हा जो अवयव असेल तर हा अवयव तयार होण्यासाठी काय काय लागतो या ठिकाणी, तर याला अवयव संस्था लागणार आहे। ही अवयव संस्था अनेक अवयव मिळून या ठिकाणी तयार होणार। अनेक अवयव म्हटलं तर या ठिकाणी ते अनेक अवयव टिश्यू पासून तयार होणार आणि ही जी टिश्यू आहे ती सेल पासून तयार होणार। म्हणजेच आपल्या शरीरातील स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आपण जे म्हणतोय, मीन्स रचनात्मक आणि कार्यात्मक घटक जो कुठला असेल त्याला आपण काय म्हणतो, सेल म्हणतो किंवा त्यालाच आपण या ठिकाणी पेशी म्हणतोय। तर ज्या पण वेळी आपल्याला एखाद्या सजीव बॉडीचा हॅव्हिंग मल्टी सेल्युलर ऑर्गन, जो मल्टी सेल्युलर ऑर्गन आहे म्हणजेच अनेक पेशी, बहुपेशीय ज्याला आपण म्हणतोय सजीव, त्याच्या शरीरामध्ये तुम्हाला या प्रकारची रचना दिसणार आहे। मग अशी जी रचना आहे तर ते तुम्हाला समजून घेण्यासाठी पर्टिक्युलरली 1 बाय 1 जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमचा आणि त्या सिस्टीममध्ये असणारं म्हणजेच त्या संस्थेमध्ये असणारं जे अवयव आहे त्या अवयवांचा तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करावा लागणार। ओके, म्हणजेच आपण पेशी आणि टिश्यू तर पुन्हा नंतर बघणारच आहोत, परंतु आपण ज्यावेळी सजीवामधील जी पेशी आहे आपण उलट क्रमाने जातोय। आधी पेशी, टिश्यू, अवयव अशा प्रकारे न शिकता आपण सजीव बघितलंय, तर सजीवांमध्ये असणारे जे काही सिस्टीम आहेत, संस्था आहेत, त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आणि त्यानंतर मग या अवयव संस्थांमध्ये असणारे अवयव त्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। ओके, तर बघा, आय होप तुम्हाला समजलं असेल। तर आपण जे मानवी शरीरामध्ये वेगवेगळे संस्था तुम्हाला या ठिकाणी दिसतात, त्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये तुम्हाला आपण आज सुरुवात करणार आहोत श्वसनापासून। श्वसन, दॅट इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन। काय म्हणतात यालाच आपण म्हणतोय रेस्पिरेशन। चला, मॅक्सिमम विद्यार्थ्यांना जी बेसिक माहिती असते की रेस्पिरेशन मीन्स व्हॉट किंवा श्वसन म्हणजे काय, असं जर तुम्हाला या ठिकाणी कळलं असेल तर त्यामध्ये बहुतेक करून विद्यार्थी एकच उत्तर देतात की सर एक्सचेंज ऑफ गॅसेस, म्हणजेच आपण म्हणूया की ऑक्सिजन इन करणे, इनहेलेशन करणे आणि CO2 बाहेर टाकणे, याला आपण काय म्हणतो, श्वसन म्हणतोय। पण श्वसन म्हणजे एवढंच आहे का, श्वसन म्हणजे एवढंच आहे का, हे पण सुद्धा आपण बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये। श्वसन म्हटलं तर फक्त आणि फक्त जे गॅसेसचे एक्सचेंज आहे म्हणजेच ऑक्सिजन इन करणे आणि CO2 बाहेर टाकणे, याला आपण श्वसन म्हणणार नाही। म्हणजे ही जी डेफिनेशन आहे ही इनकम्प्लीट आहे। का इनकम्प्लीट आहे याचं रिझन तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजणार आहे, जे आपण वेळी आपलं लेक्चर कंटिन्यू मध्ये असणार आहे। ओके, तर बघा, श्वसनाची आपण एक डेफिनेशन बघूया। तुमच्या भाषेतली डेफिनेशन तर मी तुम्हाला सांगितली, माझ्या भाषेतील जी डेफिनेशन आहे ती मी तुम्हाला सांगतोय। अन्नाचे पचन होऊन ज्यावेळी आपण अन्न ग्रहण करतोय तर अन्न ग्रहण झाल्यानंतर आपल्या शरीरातील जे अन्न आहे त्याचं काय होतं, डायजेशन होतं, अन्नाचे पचन होते।
अन्नाचे पचन झाल्यानंतर जी काही ऊर्जा मुक्त करण्याची प्रक्रिया आहे, अन्नाचे पचन झाल्यानंतर आपण अन्न का ग्रहण करतोय, अन्न ग्रहण करण्यामागचं रिझन आहे की आपल्याला एनर्जी मिळावी, ऊर्जा मिळावी. कुठलंही कार्य करण्यासाठी आपल्याला जी ऊर्जेची गरज असते, ती ऊर्जेची गरज आपण कशाच्या माध्यमातून भागवतो, तर आपण अन्नाच्या माध्यमातून भागवतोय. जी काही अन्न आपण भोजन आपण ग्रहण करतोय त्याच्या माध्यमातून आपण या सर्व गोष्टी करत असतोय, बरोबर. तर मग अन्नाचे जे पचन आहे, अन्नाचे पचन झाल्यानंतर जी ऊर्जा मुक्त होण्याची प्रक्रिया आहे, ऊर्जा इन द सेन्स एनर्जी रिलीज करण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण श्वसन म्हणणार आहोत. ओके, रिलीज ऑफ एनर्जी फ्रॉम ॲसिमिलेशन ऑफ फूड. इंग्लिशमध्ये जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी रिलीज ऑफ एनर्जी फ्रॉम द ॲसिमिलेशन ऑफ फूड इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन. ओके, रेस्पिरेशन जी डेफिनेशन तुम्ही बघताय, इनहेलेशन and exhalation of the gas or exchange of gas is called as respiration. हे जी तुमची डेफिनेशन आहे ती थोडी इनकम्प्लीट आहे. त्यामध्ये मी एक्स्ट्रा पॉईंट ॲड केला आहे की रिलीज ऑफ एनर्जी फ्रॉम द ॲसिमिलेशन ऑफ फूड, म्हणजेच अन्नाचे पचन होऊन जी काही ऊर्जा मुक्त करण्याची प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला आपण, त्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, रेस्पिरेशन म्हणतोय किंवा त्याला आपण श्वसन असं म्हणत असतो. ओके, आय होप की ही फर्स्ट डेफिनेशन आहे ते तुम्हाला लक्षात आली असेल. मग आपण ज्या पण वेळी रेस्पिरेशनचा विचार करतोय, श्वसनाचा विचार करतोय, तर मानवी शरीरामध्ये मानवी शरीर इन द सेन्स जे सजीव आहेत, सजीवांमध्ये तुम्हाला दोन प्रकारचे रेस्पिरेशन त्या ठिकाणी दिसणार आहेत. काय दिसणार आहेत तुम्हाला? शरीरामध्ये दोन प्रकारचे, म्हणजेच जे काही लिव्हिंग बॉडी आहे त्या लिव्हिंग बॉडीमध्ये तुम्हाला दोन प्रकारचे काय दिसणार, दोन प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला संस्था दिसणार किंवा दोन प्रकारचे रेस्पिरेशन त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. ओके, म्हणजेच आपण जे काही रेस्पिरेशन बघणार आहोत त्या रेस्पिरेशनमध्ये तुम्हाला असं लक्षात ठेवायचं आहे की या रेस्पिरेशनचे तुम्हाला दोन प्रकार दिसणार. काय दिसणार? दोन प्रकार. एक असणार आहे एरोबिक रेस्पिरेशन आणि एक असणार आहे अनएरोबिक रेस्पिरेशन. आता एरोबिक आणि अनएरोबिक याचा अर्थ तुम्हाला सांगतोय अगोदर. एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशन याचा अर्थ तुम्हाला सांगतोय. एरोबिक रेस्पिरेशन मीन्स काय असणार आहे? ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये, म्हणजेच इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजन ज्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. म्हणजे श्वसन करताना ऑक्सिजनची ज्यावेळी ऑक्सिजन त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? एरोबिक रेस्पिरेशन किंवा ऑक्सी श्वसन असं आपण त्याला म्हणत असतोय. ओके, काय म्हणतो आपण मराठीमध्ये याला काय म्हणणार? ऑक्सी श्वसन. ऑक्सी श्वसन मीन्स काय असणार की ज्या ठिकाणी ज्यावेळी ऊर्जा मुक्त करण्याची प्रोसेस होत असते ती ऊर्जा मुक्त करण्याची प्रोसेस ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये होणार. ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये कसं? तर ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये ग्लुकोजचे विघटन करून काय केलं जाणार आहे? आपण ऊर्जा मिळवणार आहोत. आपल्या शरीरामध्ये जे अन्न ग्रहण करणार आहोत त्या अन्नाचं डायजेशन होताना प्रत्येक जे घटक आहेत त्याचं कन्वर्शन कशामध्ये होणार आहे? ग्लुकोजमध्ये होणार आहे. कारण मानवी शरीर फक्त ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये असणारं जे काही अन्न आहे ते पचवतोय. बाकीचे डायसॅक्राइड किंवा पॉलिसॅक्राइडच्या फॉर्ममध्ये असणारे स्टार्च वगैरे ते आपण त्याला आधी विघटन करतोय, त्यानंतर ते डायजेस्ट केलं जातं. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की ऑक्सी श्वसनामध्ये काय असणार आहे? ऑक्सी श्वसनामध्ये इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. तुम्ही अशा प्रकारचे जे पॉईंट्स आहेत, तुम्हाला पॉईंट्स प्रत्येक पॉईंटवर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, त्यामुळे प्रत्येक पॉईंट तुम्हाला लिहून ठेवायचा आहे आणि याच प्रकारे तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. ओके, तर एरोबिक रेस्पिरेशन समजले तुम्हाला? एरोबिक रेस्पिरेशन मीन्स व्हॉट? एरोबिक रेस्पिरेशन्स मीन्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये ऊर्जा रिलीज करणे. रिलीज ऑफ एनर्जी विथ द हेल्प ऑफ और रिलीज ऑफ एनर्जी इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज एरोबिक रेस्पिरेशन.
ओके, जे पण विद्यार्थी मराठीतून अभ्यास करतात, इंग्रजीमधून अभ्यास करतात, सर्वांसाठी दोघांना पण तुम्हाला अवेलेबल आहे आपली बॅच. यामध्ये मग काय होणार, एरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपल्याला आणखी काय काय लक्षात येणार आहे. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये जास्तीत जास्त ऊर्जा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. ओके, जास्तीत जास्त ऊर्जा मीन्स मॅक्सिमम जी एनर्जी आहे ती एनर्जी तुम्हाला यापासून मिळणार आहे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. मग इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन असल्यानंतर किती ऊर्जा आपल्याला या ठिकाणी मिळेल, तर ती जवळपास 36 to 38 ATP एवढं तुम्हाला ऊर्जा त्या ठिकाणी मिळणार आहे. ओके, ATPचं लॉंग फॉर्म तुम्हाला माहिती असेल, ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. आपल्या शरीरामध्ये जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा स्टोअर केली जाते. आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा स्टोअर केली जाते ते इन द फॉर्म ऑफ असते काय, इन द फॉर्म ऑफ ATP, ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. या ATPच्या फॉर्ममध्ये ही जी ऊर्जा आहे ती स्टोअर केली जाते. आणि जर आपल्या शरीरामध्ये इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन जर श्वसन होत आहे तर त्यामध्ये सुद्धा यामध्ये ऊर्जा जी आहे ती ऊर्जा जास्तीत जास्त प्राप्त होणार आहे, जवळपास 36 to 38 ATP. यावर पण तुम्हाला प्रश्न विचारलाय विद्यार्थी मित्रांनो. जेवढे पण तुम्हाला या ठिकाणी पॉइंट्स दिसणार आहेत प्रत्येक पॉइंट्सला तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे प्रत्येक पॉइंट्स तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बाय प्रॉडक्ट्स आपल्याला काय काय मिळतात. बाय प्रॉडक्ट्स आपल्याला काय काय मिळणार आहेत म्हणजेच ऑक्सिश्वसनानंतर आपल्याला काय या ठिकाणी मिळतोय. ऑक्सिश्वसनानंतर आपल्याला CO2 H2O तयार होत असतात. ओके, MPSCच्या परीक्षेमध्ये पण हा प्रश्न विचारलेला आहे की ऑक्सिश्वसनानंतर जे शेवटचे प्रॉडक्ट आहेत किंवा बाय प्रॉडक्ट आहेत ते कोणते तयार होतात. आरोग्य विभागाला पण प्रश्न विचारलेला आहे, MPSCला सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तसे तर सर्वच इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, त्यामुळे प्रत्येक पॉईंट तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. ओके, ऑक्सिश्वसनामध्ये काय होणार आहे तर बाय प्रॉडक्ट्स तुम्हाला या ठिकाणी CO2 आणि H2O मिळणार आहे. CO2 मीन्स कार्बन डायऑक्साईड आणि H2O म्हणजेच वॉटर तुम्हाला या ठिकाणी बाय प्रॉडक्ट्स मिळणार आहे. त्यानंतर प्लेस हा पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण तुम्हाला ज्यावेळी सेकंड टाइम आपण ज्यावेळी आता हा पॉईंट झाल्यानंतर अनएरोबिक रेस्पिरेशन ज्यावेळी बघणार त्यावेळी तुम्हाला या ठिकाणी समजणार. सॉरी, प्लेसमध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे, सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रिया. प्लेस कुठं कुठं असणार आहे, सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रिया या दोघांमध्ये ऑक्सिश्वसन म्हणजेच एरोबिक रेस्पिरेशन होणार आहे. एरोबिक रेस्पिरेशन कुठं होणार आहे तर ते सायटोप्लाझममध्ये आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये. त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, पेशी द्रव्य आणि तंतुकणिका. ओके, पेशी द्रव्य आणि तंतुकणिका या दोघांमध्ये आपल्याला ऑक्सिश्वसन तुम्हाला दिसणार आहेत. आणि मग उदाहरणार्थ कोणत्या त्या व्यक्तीच्या किंवा कुठल्या कुठल्या सजीवांच्या शरीरामध्ये अशा प्रकारचा जो श्वसन आहे तो होत असतो असं जर विचारलं परीक्षेमध्ये तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे माणूस आपल्या शरीरात तर होतच असतो, बरोबर. सोबत सोबत जे काही पक्षी आहेत, बेडूक आहेत, ॲम्फिबियन्स आहेत किंवा जे काही बाकीचे सस्तन प्राणी आहेत अशा प्रत्येकाच्या शरीरामध्ये ऑक्सिश्वसन होत असतो. हा पण तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. माणूस तर प्रत्येकाला माहिती आहे, परंतु परीक्षेमध्ये पक्षी किंवा बेडूक अशा प्रकारचं एक्झाम्पल देतात आणि विचारतात की यांच्या शरीरामध्ये किंवा बेडकाच्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारचा श्वसन होत असतो किंवा पक्ष्यांमध्ये कोणत्या प्रकारचा श्वसन होत असतो. जशा तुम्हाला हृदय जे हार्ट असतो, हार्टवर तुम्हाला प्रश्न विचारला जातो की जे काही पाण्यातील मासे आहेत त्यांच्या शरीरामध्ये हृदयाला किती कप्पे असतात. अशा प्रकारचा ज्यावेळी प्रश्न विचारला जातो त्याच धर्तीवर सेम लाईक दॅट हा पण तुम्हाला प्रश्न विचारला जातो की पक्ष्यांमध्ये कोणत्या प्रकारचे श्वसन होत असते, ऑक्सिश्वसन की विनॉक्सिश्वसन. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो येत असतात, तर ते लक्षात ठेवायचे. ओके,
म्हणजे आपण इथपर्यंत जी गोष्ट बघितली आहे त्यामध्ये तुम्हाला काय दिसलं आहे, त्यामध्ये तुम्हाला एरोबिक रेस्पिरेशन दिसलेलं आहे. एरोबिक म्हणजेच ऑक्सी श्वसन, ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये जे काही श्वसन होत आहे त्याला आपण ऑक्सी श्वसन म्हणतोय. आणि ऑक्सी श्वसनामध्ये आपण बघितलंय की ऑक्सी श्वसनामध्ये जी रिलीज ऑफ एनर्जी आहे ती आहे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. त्यानंतर आपण काय बघितलंय, मॅक्सिमम जी एनर्जी आहे, मॅक्सिमम एनर्जी या ठिकाणी रिलीज होणार, दॅट इज 36 to 38 ATP एवढं या ठिकाणी ऊर्जा मुक्त होणार आहे. आपण ATPचा लॉंग फॉर्म सुद्धा बघितलाय. ATPचा लॉंग फॉर्म काय आहे तर ॲडेनोझाईन ट्रायफॉस्फेट. ओके, त्यानंतर मग आपण काय बघितलं, बाय प्रॉडक्ट बघितले. बाय प्रॉडक्ट काय होतं या ठिकाणी, बाय प्रॉडक्ट तुम्हाला CO2 आणि H2O तुम्हाला हे बाय प्रॉडक्ट्स मिळाले. ओके, प्लेस आपण बघितलंय की ऑक्सिश्वसन कुठं होतंय तर तो सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रिया, सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच पेशी, द्रव्य आणि तंतुकणिका यामध्ये ऑक्सिश्वसन होत असतो. आणि आपण एक्झाम्पल सुद्धा बघितले. आता जो सेकंड टाईप बघणार आहोत तो सेकंड टाईप काय असणार आहे, सेकंड टाईप असणार आहे त्याला म्हणतो आपण अनएरोबिक रेस्पिरेशन. ओके, रेस्पिरेशनचे जे आपण दोन टाईप बघितले होते, एरोबिक आणि अनएरोबिक, हे जे दोन टाईप आपण बघितले, तर त्या सेकंड टाईपमध्ये तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायचे. ओके, सेकंड टाईप काय असणार आहे, अनएरोबिक रेस्पिरेशन. आता अनएरोबिक म्हणजेच काय असणार आहे, विनॉक्सी श्वसन. ओके, विनॉक्सी श्वसन, त्याला काय म्हणतो आपण, विनॉक्सी श्वसन. म्हणजेच या ठिकाणी ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत ग्लुकोजचे अपूर्ण विघटन करून ऊर्जा मिळवली जाणार. काय केली जाणार तर या ठिकाणी विनॉक्सी नावावरच तुम्हाला दिसतोय की विनॉक्सी म्हणजेच ऑक्सिजन शिवाय, ऑक्सिजन शिवाय. ओके, म्हणजे त्या ठिकाणी ऑक्सिजन प्रेझेंट असणार का तर नाही. सेम तुम्हाला ऑक्सिजनच्या शिवाय या ठिकाणी प्रोसेस होणार. म्हणजेच जे ग्लुकोजचे विघटन होणार आहे, ग्लुकोजचे जे विघटन होणार आहे ऊर्जामुक्त होण्यासाठी, त्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असणार का तर नाही, त्यामध्ये ऑक्सिजन अब्सेंट असणार. म्हणजेच आपण म्हणूया ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत, काय म्हणणार आपण, ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत ग्लुकोजचे अपूर्ण विघटन करून त्या ठिकाणी ऊर्जा मुक्त करणे. आपण काय आधी काय बघितलं होतं, या ठिकाणी एरोबिकमध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असतो, तर या ठिकाणी ऑक्सिजन काय असतो, अब्सेंट असतो. त्यानंतर सेकंड पॉईंट आपण बघितलं होतं की यात कमी ऊर्जा प्राप्त होते. कमी इन द सेन्स आपण म्हणूया जवळजवळ 2 ATP एवढीच ऊर्जा या ठिकाणी प्राप्त होत असते. तर आपण इकडे काय बघितलं होतं, 36 to 38 ATP. अशाही प्रकारे तुम्हाला डिफरन्सेसच्या फॉर्ममध्ये पण लिहून ठेवायचं आहे. म्हणजे ज्या पण वेळी तुम्ही अभ्यास करणार त्यावेळी या प्रकारच्या डिफरन्सच्या फॉर्ममध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला जास्त काळ लक्षात राहील. ओके, त्यानंतर आपण काय बघितलं होतं की यामध्ये जे बाय प्रॉडक्ट्स आहेत ते बाय प्रॉडक्ट्स काय काय तयार होतात. इथं आपण बघितलं होतं CO2, H2O हे बाय प्रॉडक्ट्स आपण बघितले होते. परंतु जे अनएरोबिक रेस्पिरेशन आहे, अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये लॅक्टिक ॲसिड, इथेनॉल, CO2 अशा प्रकारचे जे बाय प्रॉडक्ट्स आहेत ते त्या ठिकाणी तयार होत असतात. ओके, हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्लेस आपण बघितलंय. प्लेसमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, प्लेस फक्त आणि फक्त या ठिकाणी सायटोप्लाझम, फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये. कुठं, अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये फक्त आणि फक्त सायटोप्लाझम लक्षात ठेवायचं आहे. एरोबिक रेस्पिरेशनमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं होतं, सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रिया म्हणजे पेशी, द्रव्य आणि तंतुकणिका एवढ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या होत्या. परंतु आता तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, विनॉक्सीमध्ये तुम्हाला सायटोप्लाझममध्ये फक्त ही जी प्रोसेस आहे ती होत असते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग असे कुठले कुठले अवयव आहेत किंवा कुठले कुठले सजीव आहेत की ज्यांच्यामध्ये या प्रकारची
जी प्रोसेस आहे ती होत असते. या प्रकारची प्रोसेस कुठल्या प्राण्यांच्या शरीरामध्ये किंवा कुठले असे सजीव आहेत की त्यांच्या शरीरामध्ये होत असणार आहे. त्यामध्ये आहे या ठिकाणी कृमी, गोलकृमी, लिव्हरफुल किंवा आतड्यातील परजीवी. आपल्या शरीरामध्ये जी डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जे काही आपले आतडे आहेत ते आतड्यांमध्ये असणारे जे परजीवी आहे, पॅरासाइट्स आपण ज्यांना म्हणतोय, पॅरासाइट्स सुद्धा याच प्रकारची प्रोसेस घेत असतात. सोबत कृमी, तुम्हाला माहिती आहे वॉर्म डिसीज मार्फतही आपल्याला भरपूर आजार होतात. तर असे जे आजार करणारे हे जे वॉर्म आहेत, गोलकृमी आहेत, अशासारखे सर्व तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके. आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, याला तुम्ही नोट म्हणूनही लक्षात ठेवू शकता. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, परीक्षेला यावर प्रश्न विचारला जातो. ओके. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. पॉईंट काय आहे बघा, एरोबिक रेस्पिरेशन इज आल्सो कॉल्ड ॲज शुगर फर्मेंटेशन. अनएरोबिक रेस्पिरेशन इज आल्सो कॉल्ड ॲज शुगर फर्मेंटेशन. जे ॲग्रीचे जे विद्यार्थी असणार, स्पेशली BSc ॲग्रीचे किंवा ॲग्रीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना शुगर फर्मेंटेशन म्हणजेच काय हे माहिती असेल. ओके. शुगर फर्मेंटेशन मीन्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन त्या ठिकाणी प्रोसेस होत असते. फॉर एक्झाम्पल, जी आपण म्हणूया बियर किंवा अल्कोहोल जी तयार होत असते, तर त्यावेळी तुम्हाला माहिती आहे की जी अल्कोहोल किंवा बियर तयार होत असेल तर जे फ्रूट्स आहेत किंवा त्याच्यासारखं जे पदार्थ शुगर फर्मेंटेशनच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला एकदम जी बॉटलमध्ये तुम्हाला जर तयार करायचं असेल डायरेक्टली ते बॉटल काय करतात, बॉटल अख्ख्या अंधाऱ्या खोलीमध्ये अगदी पॅक करून ठेवतात की ज्यामध्ये ऑक्सिजन जाणार नाही. आणि असं तुम्हाला कमीत कमी 1 महिन्यापर्यंत ठेवायचं आहे. त्यानंतर मग तुम्ही स्वतःच त्या ठिकाणी एकतर बियर किंवा अल्कोहोल आहे ते तुम्हीच घरी स्वतः तयार करू शकता. ती प्रोसेस आहे या ठिकाणी शुगर फर्मेंटेशन. ओके. जे पण विद्यार्थ्यांना अल्कोहोल घ्यायचं असेल ते स्वतः या ठिकाणी ह्या प्रोसेसने तयार करू शकतात. दॅट इज कॉल्ड ॲज शुगर फर्मेंटेशन. ओके. आणि ही जी शुगर फर्मेंटेशनची जी प्रोसेस आहे ती अनएरोबिक रेस्पिरेशनच्या माध्यमातून होत असते. म्हणजेच त्याला सुद्धा ऑक्सिजनची आवश्यकता नाही. तो विनॉक्सी श्वसनाच्या माध्यमातून अल्कोहोल तयार होतो. आपण या अगोदरच्या ज्या स्लाइडमध्ये पण बघितले की या ठिकाणी लॅक्टिक ॲसिड, इथेनॉल किंवा अल्कोहोल या ठिकाणी तयार होत असतो. CO2 सारखे बाय प्रॉडक्ट्स या ठिकाणी येत असतात. ओके. अशी जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो या ठिकाणी शुगर फर्मेंटेशन. किंवा डायरेक्टली इन शॉर्ट तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता की अल्कोहोल तयार करण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण या ठिकाणी शुगर फर्मेंटेशन म्हणतोय. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 2 या ठिकाणी आपले जो पॉईंट आहे, पहिल्या पॉईंटमध्ये आपण काय शिकलो, पहिल्या पॉईंटमध्ये आपण डेफिनेशन शिकलो. पहिल्या पॉईंटमध्ये आपण काय केलं, आपण डेफिनेशन घेतली कशाची, तर रेस्पिरेशनची डेफिनेशन घेतली. सेकंड पॉईंट काय शिकलो आपण, जे रेस्पिरेशनचे 2 प्रकार पडतात. म्हणजे श्वसनाचे 2 प्रकार पडतात. एक असतो त्या ठिकाणी एरोबिक रेस्पिरेशन अँड सेकंड टाईप इज कॉल्ड ॲज अनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशनचे जी माहिती आहे ती तुम्हाला सांगितली, अनएरोबिक रेस्पिरेशनची पण माहिती तुम्हाला सांगितली. आणि तुम्ही पण अभ्यास करताना काय करायचं आहे, जी कंपॅरिझनच्या फॉर्ममध्ये आहे ते कंपॅरिझनच्या फॉर्ममध्ये लिहून ठेवायचे, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती राहणार. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया आपण. ती आहे या ठिकाणी श्वसनाची प्रक्रिया. श्वसनाची प्रक्रिया ही एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. प्रक्रिया काय आहे, कशा प्रकारे आहे ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बघा, श्वसनाची प्रक्रिया म्हटल्यानंतर तुम्हाला काय आठवणार? तुम्हाला समोर बोर्डला दिसतोय पॉईंट म्हणून तसंच बघायचं नाही. तुम्हाला स्वतःच्या मनाने स्वतः तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की ॲक्च्युली ही क्रिया काय असणार आहे, श्वसनाची प्रक्रिया काय असणार आहे. इथं जर बघा, इथं तुम्हाला काय दिसतो की श्वसन आपल्याला कशासाठी आवश्यक आहे.
फर्स्ट ऑफ ऑल तर श्वसन आपण कशासाठी करतोय? आपण श्वसन मानवाला जिवंत राहण्यासाठी करतोय. ओके, जर आपण श्वसन केलं नाही, तुम्ही जर तुमचं नाक 2-3 मिनिट जर असं बंद करून ठेवले तर काय होणार? त्यावेळी आपण जिवंत राहणार नाही, कारण त्या ठिकाणी आपण श्वसन करणार नाही. ओके, तर त्याचमुळे श्वसनाच्या प्रक्रियेमध्ये पहिलाच पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की जर मानवाला जिवंत राहायचं असेल, मानवाला इन द सेन्स कुठल्याही प्राण्याला, कुठल्याही सजीवाला जिवंत जर राहायचं असेल तर त्यासाठी श्वसन आवश्यक आहे. म्हणजे श्वसन या ठिकाणी आवश्यक आहे जिवंत राहण्यासाठी. सोबत CO2 युक्त हवा आत घेणे. श्वसनाच्या प्रक्रियामध्ये आपण काय करतो? जो O2 युक्त हवा आहे, ऑक्सिजन युक्त हवा आहे, ती आपण आतमध्ये घेतोय आणि CO2 युक्त हवा जी आहे ती आपण बाहेर टाकतो. ओके, एवढेच कार्य या ठिकाणी होत नाही, याचे सुद्धा आपल्याला 2 भाग लक्षात ठेवायचे. स्पेशली एक असतो ब्रीदिंग. ही तुमची जी डेफिनेशन आहे, ही आहे तुमची डेफिनेशन ब्रीदिंगची, जी तुम्हाला सर्वात अगोदर मी सांगितले की अशा प्रकारची प्रोसेस आहे, त्याला आपण श्वासोश्वास म्हणतोय किंवा त्याला आपण ब्रीदिंग म्हणतोय किंवा त्याला आपण श्वसन म्हणतोय किंवा रेस्पिरेशन म्हणतोय. ही पहिली डेफिनेशन तुमच्यासाठी, तुमची डेफिनेशन काय असणार आहे या ठिकाणी? ब्रीदिंग म्हणजेच O2 युक्त हवा आत घेणे, म्हणजेच ऑक्सिजन आत घेणे, ते रक्तात मिसळवणे. ओके, आणि काय करणे मग? CO2 युक्त जी हवा आहे ती CO2 युक्त हवा उच्छ्वासाद्वारे बाहेर टाकणे. मीन्स ब्रीदिंग मीन्स व्हॉट? द कॉम्बिनेशन ऑफ इनहेलेशन अँड एक्झेलेशन इज नोन ॲज ब्रीदिंग इन युअर लँग्वेज. ओके, तुमच्या भाषेमध्ये श्वसन म्हणजेच काय? इनहेलेशन अँड एक्झेलेशन इज नोन ॲज ब्रीदिंग. और दुसरी डेफिनेशन काय होणार? इनहेलेशन ऑफ ऑक्सिजन अँड एक्सेलेशन ऑफ CO2 इज नोन ॲज ब्रीदिंग. असंही तुम्ही म्हणू शकताय की ऑक्सिजन आत घेणे आणि CO2 बाहेर टाकणे, ही जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणणार? ब्रीदिंग असं म्हणणार. ओके, ब्रीदिंगमध्ये काय होतो? ब्रीदिंगमध्ये आपण ऑक्सिजन युक्त हवा आतमध्ये घेतो, तो ऑक्सिजन आपल्या तो ऑक्सिजन आपल्या रक्तामध्ये मिसळतोय, ब्लडमध्ये मिक्स होतोय. आफ्टर दॅट CO2, ज्यामध्ये CO2 असतो, CO2 युक्त हवा आपण बाहेर टाकली जाते. ओके, तर ही प्रोसेस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिली प्रोसेस आहे ब्रीदिंग. म्हणजेच आपण श्वसनाच्या प्रक्रियामध्ये 2 भाग आपण बघणार आहोत. त्यामधील पहिला भाग असणार आहे, हा असणार आहे ब्रीदिंग. त्यानंतर सेकंड आहे या ठिकाणी सेल्युलर रेस्पिरेशन. काय आहे? सेल्युलर रेस्पिरेशन, दॅट इज कॉल्ड ॲज पेशी श्वसन. त्यालाच आपण काय म्हणतोय? सेल्युलर रेस्पिरेशन. म्हणजे सेलच्या माध्यमातून, पेशींच्या माध्यमातून या ठिकाणी काय होणार आहे? पेशींच्या माध्यमातून या ठिकाणी श्वसन होणार आहे, सेल्सच्या माध्यमातून. ओके, बघा कसं असणार आहे त्या ठिकाणी. O2 ऑक्सिजन जो आहे तो शरीरातील प्रत्येक पेशींपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवण्याचं कार्य करणार. ओके, प्रत्येक जी सेल आहे त्या प्रत्येक सेलपर्यंत हा जो आपला CO2 आहे तो CO2 प्रत्येक सेलपर्यंत पोहोचवण्याचं कार्य या ठिकाणी करणार आहे. सोबत ऑक्सिजन आणि ग्लुकोज C6H12O6 हा आहे ग्लुकोजचा फॉर्म्युला. ओके, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे? सो C6H12O6 म्हणजेच ऑक्सिजन आणि ग्लुकोज मिळून ऊर्जा मुक्त होत असते, जी तुम्हाला पहिली डेफिनेशन सांगितली. एकदम सुरुवातीला जी डेफिनेशन तुम्हाला सांगितली कुठली? तर ती रिलीज ऑफ एनर्जी फ्रॉम द ॲसिमिलेशन ऑफ फूड इज नोन ॲज रेस्पिरेशन. ती डेफिनेशन इथं आठवायची की ऑक्सिजन प्लस ग्लुकोज यांचे मिळून काय होणार आहे? ऊर्जा मुक्त होणार आहे. आणि जो CO2 आहे ती श्वसनाची अभिक्रिया होत असते, असं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी जो CO2 आहे तो CO2 या ठिकाणी
बाहेर टाकला जातो. ओके, CO2 आहे हा या ठिकाणी काय केलं जाते, CO2 या ठिकाणी बाहेर टाकल्या जाते. ओके, हा इथं कट करायचं आहे सध्या. काय लिहायचं आहे या ठिकाणी, O2 प्लस ग्लुकोज मिळून ऊर्जा मुक्त करते आणि CO2 बाहेर टाकल्या जातो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यानंतर एक्झोथर्मिक इन नेचर. आता स्पेशली एक्झोथर्मिक इन नेचर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, एक्झोथर्मिक इन नेचर म्हणजेच तुम्हाला जी हीट असेल, हीट ज्यावेळी आपण आतमध्ये घेतो की बाहेर सोडतोय असा ज्यावेळी प्रश्न विचारला जातो त्यावेळी त्याचे दोन प्रकार पडतात. ओके, एंडोथर्मिक रिॲक्शन आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन. काय काय येतो या ठिकाणी, एक येतो एंडोथर्मिक आणि एक येतो एक्झोथर्मिक. ओके, एंडो म्हणजेच ज्यावेळी आपण आतमध्ये घेतो आणि एक्झो म्हणजे ज्यावेळी आपण बाहेर सोडतोय. जर जी काही हीट असेल, हीट आपण बाहेर सोडतोय की आतमध्ये घेतो, यावरून सुद्धा दोन प्रकार पडतात. ओके, त्याला आपण म्हणतोय एंडोथर्मिक रिॲक्शन किंवा एक्झोथर्मिक रिॲक्शन किंवा एंडोथर्मिक इन नेचर और एक्झोथर्मिक इन नेचर असं आपण त्यावेळी बघत असतो. तर ही जी ऑक्सिश्वसन आहे, ज्यावेळी आपण सेल्युलर रेस्पिरेशन करतोय किंवा रेस्पिरेशन आपण म्हणतोय, तर रेस्पिरेशन ही काय आहे, एक्झोथर्मिक इन नेचर आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्या शरीराच्या बाहेर जी हीट आहे ती हीट आपल्या शरीराच्या बाहेर जात असते किंवा ऊर्जा आपल्या शरीराच्या बाहेर या ठिकाणी जात असते, असं तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि मग एंडोथर्मिकचं एखादा एक्झाम्पल बघा, जे आपण म्हणतोय फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस जी प्रोसेस आहे, त्या फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये काय असते, म्हणजेच प्रकाश संश्लेषणाची जी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे वनस्पती अन्न तयार करतात. तर ही जी प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे ती एंडोथर्मिक इन नेचर आहे. आणि या दोनही पॉईंटवर MPSC मध्ये आणि आरोग्य विभागामध्ये प्रश्न विचारलेला आहे. ह्या दोन्ही भागांवर एक्झोथर्मिक इन नेचरचं एक्झाम्पल सांगा किंवा एंडोथर्मिक रिॲक्शनचं एक्झाम्पल सांगा, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, आलेला आहे. ओके, आणि एक एक्स्ट्रा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की जे सेलमधील आपण जर बघितलं, सेलमधील जो मायटोकॉन्ड्रिया आहे त्यामध्ये सेल श्वसनाची रासायनिक अभिक्रिया होत असते. ही जी आपण सेल्युलर रेस्पिरेशन म्हणतोय, तर जे आपलं सेलमधील जे काही मायटोकॉन्ड्रिया आहे, ओके, हा पण एक पॉईंट तुम्ही या ठिकाणी लिहून ठेवा. सेलमधील जो मायटोकॉन्ड्रिया आहे, सेलमधील जो मायटोकॉन्ड्रिया आहे त्यामध्ये सेल श्वसनाची जी रासायनिक अभिक्रिया आहे, सेल श्वसनाची रासायनिक अभिक्रिया होत असते. ओके, हा पण एक एक्स्ट्रा पॉईंट त्या ठिकाणी तुम्ही लिहून ठेवू शकता. काय एक्स्ट्रा पॉईंट लिहायचं आहे, तर एक्स्ट्रा पॉईंट जे सेलमधील मायटोकॉन्ड्रिया आहे, तुम्हाला म्हटलं होतं की जी ऑक्सिश्वसनाची जी क्रिया आहे ती सेल म्हणजे सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रिया या दोघांमध्ये होत असते. तर इथं सेलमधील जो मायटोकॉन्ड्रिया आहे तो सेल श्वसनाची जी रासायनिक अभिक्रिया आहे त्यामध्ये होत असते. हा पण एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, आता त्यामध्ये आपण बघणार आहोत की जी प्रोसेस आहे ग्लुकोज सोबतची, ती प्रोसेस कशा प्रकारे होते. ओके, अजूनही आपण श्वसनाकडे म्हणजेच आपलं जे नोज आहे,
त्या तिथपर्यंत आपण अजूनही जायचेच आहोत. आपल्याला आधी बेसिक माहिती, एक श्वसन म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर मग आपण आपल्या शरीराकडे जाणार आणि आपल्या शरीरामध्ये बघणार की ही प्रोसेस ॲक्च्युअलमध्ये कुठं आणि कशी होते ती. ओके. तर बघा, आता आपण जेवढी पण तुम्हाला माहिती आतापर्यंत सांगितलेली आहे त्याचं इन शॉर्ट आणि त्याचं आपण बघूया की प्रोसेस कशी आहे, कशा प्रकारचं प्रोसेस या ठिकाणी तयार होत असते. ओके. बघा, तर प्रोसेसमध्ये तुम्हाला काय काय दिसतं. प्रोसेस बघा काय आहे. पहिली प्रोसेस आपण बघितले की या ठिकाणी ग्लुकोज आहे. आपण ऑक्सिश्वसनामध्ये बघितले की ग्लुकोज आहे, ग्लुकोज प्लस 6O2. हा काय आहे, C6H12O6. हा आहे या ठिकाणी ग्लुकोज आणि हा काय आहे या ठिकाणी आहे ऑक्सिजन. ओके. ऑक्सिजन आणि फॉर्म काय होतो 6CO2 6H2 आणि ATPच्या फॉर्ममध्ये या ठिकाणी ऊर्जा मुक्त होत असते. ओके. काय काय बघितलं आपण या ठिकाणी, ग्लुकोजची रिॲक्शन व्हेन glucose is reacted with oxygen, when glucose is reacted with oxygen we get carbon dioxide, water and release of energy in the form of ATP. जेव्हा ग्लुकोज ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये येतोय त्यावेळी कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतो आणि ATPच्या फॉर्ममध्ये ऊर्जा सुद्धा मुक्त होत असते. ओके. विथ द हेल्प ऑफ O2. मग अशा वेळी जर O2 नसेल मग जी सेकंड प्रोसेस आहे ती सेकंड प्रोसेस काय असणार आहे, ज्या पण वेळी हा ग्लुकोज आहे, ग्लुकोज सायटोप्लाझममध्ये पायरुवेटच्या फॉर्ममध्ये असते. ग्लुकोज काय असते, सायटोप्लाझममध्ये पायरुवेटच्या फॉर्ममध्ये असते. म्हणजेच त्या ठिकाणी 3 कार्बन ॲटम असतात. किती कार्बन ॲटम असतात, त्या ठिकाणी 3 कार्बन ॲटम असतात. मग अशा वेळी जी प्रोसेस होते ती प्रोसेस आपल्याला 3 टाईपमध्ये होतो. प्रोसेस कशामध्ये होत आहे, प्रोसेस 3 टाईपमध्ये होत असते. एक असतो अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, एक असतो लॅक ऑफ ऑक्सिजन आणि एक असतो प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. आपण एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशन बघितले, त्यामध्ये आपण प्रेझेंट ऑफ ऑक्सिजन आणि अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन फक्त एवढंच बघितले. तर प्रेझेंट ऑफ ऑक्सिजन असेल तर ज्यावेळी अब्सेंट ऑफ ऑक्सिजन असेल, ऑक्सिजन जर अब्सेंट असेल तर काय मिळतं आपल्याला इथेनॉल मिळतो, आपल्याला CO2 मिळतो. त्यानंतर आपण बघूया एनर्जी मिळतोय जे 2 कार्बन ॲटमचे मॉलिक्यूल असतात, किंवा आपण म्हणूया 2 ATP आपल्याला एनर्जी एवढी मिळत असते. अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, ज्या पण वेळी ऑक्सिजन अब्सेंट असणार आहे, म्हणजेच ही प्रोसेस कुठली आहे, ही आहे या ठिकाणी अनएरोबिक रेस्पिरेशन. ओके. काय आहे ही, अनएरोबिक रेस्पिरेशन. त्यानंतर आपण बघूया की प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये तुम्हाला काय दिसतो, प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये तुम्हाला CO2 मिळणार, H2O मिळणार आणि एनर्जी तुम्हाला मिळणार. आणि ही प्रोसेस कुठं होणार आहे, तर ही होणार आहे मायटोकॉन्ड्रियामध्ये. कुठं होणार आहे, प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजनची जी प्रोसेस आहे ती मायटोकॉन्ड्रियामध्ये होणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला CO2 H2O आणि एनर्जी मिळणार आहे. ओके. एनर्जी किती मिळणार, जवळपास 36 to 38 ATP एवढं या ठिकाणी एनर्जी आहे आपल्याला मिळणार आहे. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके. आणि इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन कुठं होणार आहे, तर ही तुम्हाला यीस्टमध्ये, यीस्ट सारखे जे काही असतात त्यांच्यामध्ये तुम्हाला अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. ओके. लॅक ऑफ ऑक्सिजन तुम्हाला आता लक्षात ठेवायचं आहे. लॅक ऑफ ऑक्सिजन म्हणजेच ऑक्सिजन तर आहे
आपल्याकडे ऑक्सिजन तर आहे, पण तो ऑक्सिजन आपल्याला शरीरामध्ये जेवढं पाहिजे आहे तेवढं सफिशियंट नाही, म्हणजेच लॅक आहे, कमतरता आहे. ऑक्सिजनची कमी, O2 ची कमतरता काय आहे? O2 ची कमतरता. मग जर O2 ची कमतरता असेल तर मग अशा वेळी आपल्याला लॅक्टिक ॲसिड तयार होतो. आपल्या शरीरामध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होतो आणि एनर्जी ऑफ 3 कार्बन मॉलिक्यूल. ओके. आणि ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कुठं होत असते? तर ती आपल्या मसल सेलमध्ये किंवा मस्क्युलर सेलमध्ये. याचं मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, कुठलं आहे? तुम्हाला परीक्षेला नेहमी येत असतो. एक्झाम्पल असं आहे की तुम्ही ज्या पण वेळी हेवी वर्क करताय किंवा तुम्ही जिम करताय किंवा तुम्ही रनिंग करताय, म्हणजेच हेवी वर्क करताय. गावाकडे ज्या पण वेळी तुम्ही मोडी वगैरे आणताय, काड्यांची मोडी आणताय किंवा असे जे शेतीचे कामं करताय, जे हेवी वर्क करताय, नांगरणी करताय स्वतः, तर असे जे काही हेवी वर्क तुम्ही करताय, तर ती हेवी वर्क जर आपण बघितले तर अशा वेळी काय होतं की आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. अशा वेळी काय होतं? ऑक्सिजनची कमतरता निर्माण होतोय आणि मग आपले जे हात किंवा पाय म्हणून आपले हे जे मसल्स आहेत किंवा आपले पायाचे जे मसल्स आहेत ते काय होतात? ते दुखतात इन द सेन्स त्यामध्ये गोळा आल्यासारखं वाटतं किंवा ते दुखतात. तर याचं रिझन काय आहे? याचं रिझन हे आहे की आपल्या शरीरामध्ये त्यावेळी लॅक्टिक ॲसिड जास्त प्रमाणामध्ये तयार होतो आणि तो मग आपल्या ब्रेनला माहिती प्रोव्हाइड करतो की आता आपल्याकडे ऑक्सिजनची कमतरता आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं जे हेवी वर्क करताय ते हेवी वर्क थोडं कमी करा किंवा त्यापासून रेस्ट घ्या. मग आपण काय करतो? आपण पण आता हात दुखतोय किंवा पाय दुखतोय असं म्हणून आपण काय करतो? आपण पण रेस्ट घेतोय. ओके. तर याचं रिझन तुम्हाला समजलं असेल. याचं रिझन काय आहे? तर ऑक्सिजनच्या कमतरतेमध्ये आपल्या शरीरामध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होत असतो. आणि हा प्रश्न पण तुम्हाला MPSC आणि आपली जी आरोग्य विभागाची एक्झाम आहे त्यामध्ये पण आलेला आहे. ओके. प्रश्न तुम्हाला हाच विचारला होता की ज्या पण वेळी तुम्ही हेवी वर्क करताय किंवा दिवसभर काम केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पायामध्ये गोळे येतात किंवा तुमचं पाय दुखल्यासारखं वाटतो, याचं रिझन काय आहे? अशा प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न आलेला आहे एक्झाममध्ये. तर त्याचं आन्सर काय होतं? त्याचं आन्सर हे होतं की तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन असल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होतोय, त्या मसल्समध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होतो आणि लॅक्टिक ॲसिड तयार झाल्यामुळे आपल्याला शरीरामध्ये पायाला किंवा हाताला गोळे आल्यासारखं वाटतात आणि ते हात किंवा आपले पाय आहेत ते दुखतात. ओके. क्लिअर इथपर्यंत? म्हणजेच आतापर्यंत जी पण प्रोसेस आपण बघितली एकदम सुरुवातीपासून आतापर्यंत, ही एवढी प्रोसेस जी आहे, ही एवढी प्रोसेस कुठपर्यंत आलो आपण? इथपर्यंतची ही टोटल जी प्रोसेस आहे ती टोटल प्रोसेस तुम्हाला समजली असेल. ओके. एकदा पुन्हा तुम्हाला सांगतोय की जेणेकरून तुम्हाला इथल्या इथंच हा जो पॉईंट आहे तो पॉईंट तुमचा क्लिअर होणार. पहिल्यांदा आपण काय बघितलं? पहिल्यांदा आपण बघितले की या ठिकाणी ऑक्सिजन म्हणजेच ग्लुकोज आणि ऑक्सिजन यांच्या सानिध्यामध्ये आपल्याला कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि ATP मिळतोय. सेम तुम्हाला या ठिकाणी या पद्धतीने सांगितलेलं आहे की जर CO2 आपल्याकडे ऑक्सिजनची म्हणजेच ऑक्सिजन जर अब्सेंट असेल तर ही प्रोसेस होत असते यीस्टमध्ये. ओके. जे तुम्ही फर्मेंटेशनसाठी मगाची जे तुम्हाला शुगर फर्मेंटेशन सांगितलंय, तर त्या शुगर फर्मेंटेशनसाठी यीस्ट कामाचं असतोय. किंवा तुम्ही सकाळी सकाळी नाश्त्यासाठी जे पाव आणताय, ओके, जी ब्रेड आणताय स्पंचवाली, त्या ब्रेड कशापासून तयार केलं जातं? त्यामध्ये तयार करण्यासाठी आपण यीस्टचा वापर करतोय. ओके. तर हेच जे यीस्ट असतात हे यांच्या शरीरामध्ये जी प्रोसेस होत असते रेस्पिरेशनची ती असते अनएरोबिक.
दॅट इज कॉल्ड ॲज अब्सेन्स ऑफ O2. ओके, मग हे लक्षात ठेवायचं, जर अब्सेन्स ऑफ O2 असेल तर अशा वेळी इथेनॉल तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. इथेनॉल त्या ठिकाणी तयार होणार आणि CO2 सुद्धा तयार होणार. त्यानंतर प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये, म्हणजेच आपल्या शरीरामध्ये पक्षी असेल, एखादा सस्तन प्राणी असेल तर त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी प्रोसेस होत असते. ओके, त्यामध्ये मग CO2 तयार होतो, H2O तयार होतो आणि एनर्जी पण तयार होत असते, जवळपास 36 to 38 ATP. कुठं असणार आहे ती प्रोसेस असणार आहे मायटोकॉन्ड्रियामध्ये. ओके, ज्याला आपण तंतुकणिका म्हणतो, दॅट इज पॉवर हाऊस ऑफ अवर सेल. आपल्या सेलचा जो पॉवर हाऊस आहे त्याला आपण काय म्हणतो, मायटोकॉन्ड्रिया. आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये ही प्रोसेस आहे ती होत असते. त्यानंतर आपण बघितलं या ठिकाणी लॅक ऑफ ऑक्सिजन. लॅक ऑफ ऑक्सिजन मीन्स व्हॉट, आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन तर आहेच परंतु त्याची कमतरता आहे. आपल्याकडे पैसे तर असतात पण काय थोडे कमी असतात. जे स्पेशली रूम करून राहतात विद्यार्थी त्यांना माहिती आहे. काय करतात, रूम करून राहणारे विद्यार्थी त्यांच्याकडे पैसे असतात पण थोडे कमी असतात. मग ते काय करतात, काही खर्च केल्यानंतर थांबतात, तिथं शांत होतात, नंतर काही खर्च करणार. सेम लाईक दॅट आपल्या शरीरामध्ये जर ऑक्सिजनची कमतरता असेल तर काय होणार, हेवी वर्क केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होणार, म्हणून आपण थांबणार. कारण काय आहे, लॅक्टिक ॲसिड तयार झाल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी काय येतो शरीराला, म्हणजेच आपल्याला मसल्समध्ये गोळा आल्यासारखं वाटतोय किंवा ते दुखल्यासारखे वाटतात आणि त्यामुळे मग आपण थांबतोय. बरोबर की नाही. सेम तुम्हाला ही सिच्युएशन लॅक ऑफ मनी ज्यावेळी जे स्पेशली आपल्या पुण्यामध्ये रूम करून असणारे विद्यार्थी आहेत त्यांना स्पेशली हे लागू होतोय की त्यांच्याकडे लॅक ऑफ मनी असल्यानंतर तुम्ही पण काही कार्य करणार, त्यानंतर पुन्हा थांबणार, पुन्हा काही कार्य करणार, पुन्हा थांबणार. तर हीच जी प्रोसेस आहे ही प्रोसेस याला आपण म्हणतोय लॅक ऑफ ऑक्सिजन. ओके, त्यानंतर आपण बघूया त्यानंतर आपण एक मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला ATP सांगितलेलं आहे. ओके, तर ही जी ATP आहे, ATP बद्दल काय काय लक्षात ठेवायचं. ATP म्हटल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न आला असेल की समजा ATP. तर ATPचं तुम्हाला कन्वर्जन माहिती असणे आवश्यक आहे. ATPचं तुम्हाला कन्वर्जन सुद्धा माहिती असणे आवश्यक आहे. तर आपण ते थोडं कन्वर्जन आपण या ठिकाणी बघूया. ओके, काय बघूया आपण, कन्वर्जन बघूया. हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, जे मॅक्सिमम टीचर आहेत ते पण तुम्हाला ही गोष्ट सांगत नाही. आपण ATP बघतोय परंतु आपल्याला कसं कळणार की खरंच किती ऊर्जा आहे. त्यात आपल्याला किलो जूलच्या माध्यमातून आपल्याला ऊर्जा समजते. जसं आपण म्हणूया की 1 ग्राम आपल्याला समजतोय, 1 kg किती होते हे आपल्याला समजतोय, परंतु 1 ATP किती होतं हे आपल्याला समजत नाही. का, कारण आपली जी एनर्जी ATPच्या फॉर्ममध्ये असते त्याचं आपल्याला कन्वर्जनच माहीत नाही. आपण 1 kg ला आपण काय म्हणू शकतो, 1000 ग्रॅम म्हणू शकतोय. तर असं आपल्याला कन्वर्जनच कोणी सांगितलं नाही. आणि स्पेशली टीचरसुद्धा ह्या ज्या गोष्टी असतात ह्या टाळण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांनी तेवढं डिटेलमध्ये अभ्यास पण केलेला नसतो. त्यामुळे अशा ज्या गोष्टी आहेत ते टाळण्याचा प्रयत्न करतात. परंतु माझं तुम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक लेक्चरला काहीतरी महत्त्वाचं, काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं द्यायची माझी नेहमी इच्छा असते. त्यामुळे मी प्रत्येक वेळी तुम्हाला टीचर अपडेटेड राहिलं पाहिजे, त्यामुळे मी स्वतः अपडेट राहतोय आणि तुम्हाला पण अपडेट करण्याचाच प्रयत्न करत असतो. जे पण आपल्या बॅचमधील विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे की मी प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन वेगळं, जे बाकीच्यांना माहिती नाही ते नवीन, ते वेगळं तुम्हाला देण्याची नेहमीच मी जी प्रोसेस आहे ती करत असतोय. तर अशा प्रकारे बघा या ठिकाणी जी ATP आहे
आपण स्पेशली जी ATP म्हणतोय, ऊर्जा म्हणतोय, तर ऊर्जा 1 ATP इज इक्वल टू होतो 30.5 किलो जूल पर मोल. हे लक्षात ठेवायचं. आतापर्यंत प्रश्न यावर आलेला नाही, परंतु आतापर्यंत आलं नाही याचा अर्थ पुन्हा येणार नाही असं तर होत नाही. त्यामुळे आतापर्यंत जरी आलेलं नसेल तरीही नंतर येऊ शकतोय. त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. कन्व्हर्जन, तुम्हाला कन्व्हर्जन तर सोपे सोपे विचारलं जातात की MM चं सेंटीमीटरमध्ये किंवा MM चं KG, MM चं मीटरमध्ये किंवा किलोमीटरमध्ये, परंतु हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की जर 1 ATP ऊर्जा आपण म्हणतोय किंवा आपण 36 to 38 ATPच्या फॉर्ममध्ये आपल्या शरीरामध्ये ऊर्जा तयार होत असते किंवा ऑक्सिश्वसनामध्ये, विनॉक्सी श्वसनामध्ये 2 ATPच्या फॉर्ममध्ये जर ऊर्जा होत असते तर एवढी ऊर्जा म्हणजेच किती ऊर्जा. तर अशा वेळी काय करायचे तुम्ही 30.5 इंटू, जर तुम्ही 36 पकडले तर 36 अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करून किलो जूल पर मोल एवढी तुम्ही ऊर्जा शरीरामध्ये लक्षात ठेवू शकता. ओके. आणि जे पण आपण दोन्हीही प्रोसेस जे बघितले, इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन आणि इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, हे दोन्हीही, हा जी लाईन केलेली आहे, कट केलेला आहे, याचा अर्थ ते अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन होतोय. ओके. म्हणजे प्रेझेंट ऑफ ऑक्सिजन आणि अब्सेंट ऑफ ऑक्सिजन ही दोन्हीही जी प्रोसेस आहे, हे दोन्हीही प्रोसेस काय होतो, दोन्हीही प्रोसेस ग्लुकोज पासूनच स्टार्ट होतात. दोन्हीही प्रोसेस कुठून स्टार्ट होणार आहे, दोन्हीही प्रोसेस या ठिकाणी ग्लुकोज पासून स्टार्ट होणार आहे. आणि ग्लुकोज पासून स्टार्ट होऊन काय होणार आहे, पायरुवेट तयार होणार आहेत. काय तयार होणार आहे, पायरुवेट या ठिकाणी तयार होणार आहे. ओके. ग्लुकोज पासून स्टार्ट होऊन आपल्याला काय मिळतो, तो मिळतो या ठिकाणी पायरुवेट. आणि त्या प्रोसेसलाच नाव आहे, प्रोसेसला नाव काय आहे, ग्लायकोलायसिस. ओके. त्या प्रोसेसला नाव काय आहे, ग्लायकोलायसिस. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही संपूर्ण जी माहिती आज आपण शिकलेलो आहोत ती अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजेच यामध्ये जो तुमचं रेस्पिरेशन आहे, रेस्पिरेशनची जी बेसिक माहिती म्हणूया किंवा आपण जी महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय बघणार आहोत, नेक्स्ट लेक्चरमध्ये जे श्वसन आहे, श्वसनाविषयी आपण माहिती घेणार. ओके. श्वसनाविषयी आपले जे श्वसनातील ऑर्गन्स जे आहेत, नोजपासून सुरुवात होऊन आपण ॲल्व्हिओलसपर्यंत जाणार. परीक्षाभिमुख माहिती आपण बघणार, त्यामध्ये महत्त्वाचे काय काय प्रश्न आहेत, परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न येतात हे सुद्धा आपण बघणार. एवढ्या टॉपिकवर आतापर्यंत आपण जे काही शिकलो एवढ्या टॉपिकवर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही आता मला विचारू शकता. ओके. टोटल पॉईंट्स आपण बघितले. यामध्ये कुठलीही अडचण जर तुम्हाला असेल तर ती अडचण काय काय आहे, काय काय प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. आणि त्यानंतर काय करायचं आहे, प्रश्न जर तुमच्या मनामध्ये नसेल किंवा नंतर तुम्हाला प्रश्न जर उद्भवत असेल तर माझा नंबर तुमच्याकडे आहेच, त्या ठिकाणी तुम्ही मला मेसेज किंवा कॉलसुद्धा या ठिकाणी करू शकता. ओके. नंबर लक्षात ठेवायचा आहे 9370549427. या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता जर कुठलीही तुम्हाला या ठिकाणी अडचण आली तर. ओके. चला, तर आय होप आजचं क्लास तुम्हाला आवडलं असेल, समजलं असेल. तर भेटूया मग आपण आपल्या नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत येताना काय करायचं आहे, आतापर्यंत जेवढे पण टॉपिक झालेत ते रिवाईज करायचे आहेत आणि नवीन टॉपिक जे आपण बघणार आहोत नोजपासून सगळे ॲल्व्हिओलसपर्यंत ते संपूर्ण तुम्हाला रीड करून यायचं आहे. भेटूया मग आपण आपल्या नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत हसत खेळत राहा, स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या. चला, थँक्यू.